काय दंड थोपाटताय, कुणाकडे पाहुल पिस्तूल रोखताय, हा कसला स्टंट चालू आहे आणि यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे, असा सवाल माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना केलाय. कोणाला दंड दाखवताय, पिस्तुलाची ऍक्शन करून काय साध्य करताय, ज्यांनी निवडून दिलंय त्यांनाच ही स्टंटबाजी दाखवताय काय, असा टोलावजा टीकास्त्र कामगार नेते तथा माजी आमदार नरसय्या आडम यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सोडलं. सोलापूर रिक्षा संघटना कृती समितीच्या मागण्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत मास्तरांनी हे वक्तव्य केलं. पालिका निवडणुकीसह अन्य निवडणुकीत भाजपाचा विजय झाल्यानंतर सोशल मीडिया, बॅनर, फ्लेक्सवर पालकमंत्र्यांची भलती छबी दिसून आली. हे चाललंय तरी काय? पालकमंत्र्यांना यातून काय साध्य करायचंय? हा बोलबाला कशासाठी करताय? जनतेनं निवडून दिलंय त्यांनाच दंड थोपटवून दाखवताय का? पिस्तूल रोखण्याची ऍक्शन कोणासाठी करताय, असा थेट सवाल माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी यावेळी केला. तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, चौकात बॅनर लावलाय पिस्तूल, लोक तुम्हाला मत दिले म्हणून काही बॅनर दंड थोपटण्याचे नव्हता. कोणाला दंड थोपतात? गरीब जनतेविरुद्ध, सामान्य कष्टकऱ्याविरुद्ध. याची मात चढणं बरोबर नाही आहे. सत्तेची मात राजीव गांधीला इतकं मोठं इतिहासामध्ये आजपर्यंत कोणाला मिळालं नाही. त्यांची माती झाली, यांची माती व्हायला वेळ लागणार. जनतेच्या प्रश्नाकडे, अनेकविध समस्यांकडे लक्ष द्यावं, उगाचच शायनिंग मारू नये, कामाची धमक दाखवावी, धमकी नको, असा सल्लाही मास्तरांनी दिलाय. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.